पैठण येथे आदित्य ठाकरेंची संवाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आलं आहे। आज दिनांक 23/7/2022 रोजी शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता शिवसंवाद यात्रेचे बिडकीन येथे भव्य स्वागत करण्यात आलं आहे। पैठण तालुक्यातील बिडकीन येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा बिडकीन येथील चौकात आली असता क्रेनच्या साहाय्याने 500 किलोच्या हारने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं आहे। यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले, मागील विधानसभा निवडणूक प्रचाराला आले असताना तालुक्यातील वयोवृद्ध श्री पठारे मामा यांनी सभेतून श्री भुमरे साहेब यांना मंत्री करा म्हणून विनंती केली होती आणि त्यामुळेच उद्धव साहेबांना सांगून भुमरे साहेबांना कॅबिनेट मंत्री केलं होतं। आज योगायोग पठारे मामांचे चिरंजीव या यात्रेत उपस्थित आहेत। त्यांना श्री आदित्य ठाकरे यांनी स्टेजवर बोलावून त्यांच्या हातात हात घेऊन हस्तांदोलन केलं। या यात्रेदरम्यान चितेगाव येथील टोल नाक्यावर श्री भुमरे साहेब यांच्या पोस्टर व बॅनरवर काही शिवसैनिकांनी दगडफेक करून फाडून टाकलं व भुमरे साहेबांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी दिली। या शिवसंवाद यात्रेमध्ये तालुक्यातील हजारो युवक उपस्थित होते। त्यांच्यासोबत माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पिवळा उपस्थित होते। या यात्रेचं आयोजन पैठण तालुका शिवसेना प्रमुख मनोज पेरे यांनी केलं होतं। या शिवसंवाद यात्रेस पैठण तालुक्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित होते। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण। त्यावेळी मला अजूनही ते डोळ्यासमोर आहे। ऊन चांगलं तापलेलं होतं। मी असंच मंचावर उभं होतो आणि जे शेतकरी बांधव आणि पठाडे मामाने जे मला सांगितलं त्यावेळी मी उद्धव साहेबांना जाऊन सांगितलं। जेव्हा मंत्रिपदांची यादी होत होती तेव्हा मी उद्धव साहेबांना विनंती केली की उद्धव साहेब ह्या जिल्ह्यातून ह्यांना देऊया। शिवसेनेने 5 वेळा ह्यांना प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिले, पैठण तालुक्याने दिलेला आहे आणि त्यांना आता मंत्रिपद देणं हे गरजेचं आहे। कारण शिवसेना आपल्या सोबत आहे, त्यांनी प्रेम सदैव आपल्याला दिलेलं आहे। तो शब्द उद्धव साहेबांना देखील पाळला आणि पैठणला कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं आहे। शेवटी सर गद्दार निघाला तो, बरोबर। बरं, मला ते नेहमी येऊन भेटायचे, एवढं मला भेटायचे नाही, माझ्या मनात राग नाही, वाईट याच गोष्टीचं वाटतं। तुम्हाला अजूनही पुढे जाऊन सांगतो सर, ऐका मला तुमच्या मनातले भावना माहिती आहे, दिसते तुमच्या चेहऱ्यावर तो राग दिसतोय आणि तुमच्या बरोबर जी बेईमानी झालेली आहे ती देखील मला कळते। तो राग येणारच, पण आमच्या परिवाराचं, आमच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखाचं, आपल्या सर्वांचं दुःख ऐकून घ्या कसं। मला जेव्हा ते यायचे मंत्रिमंडळात भेटायचे, कधी समोरून यायचे, भेटायचे, सांगायचे आदित्यजी मला फंडच नाही मिळाला। ठीक आहे, काही मलाच वाईट वाटायला लागलं की मी काय वर अन्याय केला, फंड नाही दिला, कॅबिनेट मंत्री तरी फंड नाही दिला। मी कालकडे बघत होतो, याच वर्षी मी 14 कोटी मंजूर करून दिले, मागच्या वर्षी वेगळे, आणि उद्धव साहेबांना ते पैठणच्या मोठ्या उद्यानासाठी 300 कोटी एवढे मला वाटतं मंजूर स्वतः करून दिलेले उद्धव साहेबांना। मग काय नक्की कमी दिलं? तुम्ही विचार करा की हे जे गद्दार झाले, 40 गद्दार जे झाले, त्यांना नक्की आपण काय कमी दिलं असेल की ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसाची वेळ आणली। हे नेहमी मी सगळीकडे सांगत आलोय की ज्यांना वाटत असेल की आम्ही चूक केली, पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या माणसाने आपल्याला डोळे बंद करून मिठी मारली त्याच्याच पाठीत आम्ही खंजीर खुपसला, असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील, सदैव खुले असतील। कारण अजूनही आमच्या मनात कोणाबद्दल राग नाही, द्वेष नाही, घृणा काहीच नाहीये। माझ्या मनात दुःख याच गोष्टीचं आहे की आम्ही काय चूक केली हे तरी आम्हाला सांगा। सर साधारण माणसाला तिकीट देऊन त्याला लय मोठे केलेले, बरोबर, पण हीच शिवसेनेची ओळख आहे। हीच शिवसेनेची ओळख आहे की सर्वसामान्य माणसाला आपण असामान्य ताकद देतो, ही शिवसेनेची ओळख आहे आणि ती राहणार। उद्या पण मला इथे अनेक चेहरे दिसतील ते शिवसेनेतून मंत्री होतील या महाराष्ट्रातले, पण आपण जी काही पदं घेतली ती लोकांच्या सेवेसाठी घेतली, कधीही त्या खुर्चीने चिकटून बसल्याने मला आठवतं, तुम्ही पण बघितलं असेल, ज्या दिवशी उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्ह केलं त्या दिवशी उद्धव साहेबांनी आम्हाला घरी सांगितलं, चला बॅगा बांधा, वर्षा सोडतोय आपण आणि मातोश्रीवर जातोय, आपल्या मातोश्रीवर जातोय। कुठेही जे आपलं नाही त्याला चिकटून राहायचं नाही, जे आपलं नाही त्याला चिकटून राहायचं नसतं, कारण जे आपलं कधीच नव्हतं ते सत्ता येते जाते पुन्हा येते, पण आपण आपल्या निष्ठेला जागून राहायचं। आणि जे आमच्या पणजोबाने मला सांगितलं
प्रबोधनकार ठाकरेंनी मला सांगितलं, म्हणजे माझ्या आजोबांना सांगितलं, माझ्या आजोबांनी आम्हाला सांगितलं, वडिलांनी मला, की आदित्य पैसा येतो जातो पुन्हा येतो, पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही, ते नाव जपणं गरजेचं असतं. आज या गद्दाराने काय केलेलं आहे? स्वतःचं नाव काय करून ठेवलेलं आहे? एकच गद्दार, तेवढंच घेऊन फिरणार आहेत ते. कुठेही जगभरात जा, गद्दारी एका चांगल्या माणसाबरोबर केली हे जग जाहीर आहे. काय अन्याय झालेला तुम्ही सांगा मला, यांच्यावर काय अन्याय केलेला, आम्ही काय केलेलं का अन्याय? काय कमी दिलं आहे ना? काय कमी दिलं ह्या गद्दारांना? आपण प्रेम तुम्ही दिलेलं, तुम्ही मतदान केलेलं, डोक्यावर बसवलेलं, उद्धव साहेबांनी मंत्रीपद दिलेलं, शिवसेना नेत्यांनी प्रेम दिलेलं, मग काय कमी दिलं आपण आहे ना? हाच माझा प्रश्न आहे सतत, की काय कमी दिलं, आमची काय चूक झाली की तुम्ही आमच्या पाठीत असं खंजीर खुपसला? मी नेहमी एक ऐकत आलेलो आहे, मी जरा ऐकून घ्या, मी नेहमी एक ऐकत आलेलो आहे, हे जे बघत आलेलं आहे, जे 2.5 वर्ष मी बघितलेलं आहे. परवाकडे मला अशाच दौऱ्यामध्ये एका मावशीने जवळ घेतलं, ज्येष्ठ महिला होती, तिने मला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा घरी जाणे सांग की माझा विश्वास माझा उद्धव. सांगा, शिवसेनेने लोकांसाठी काही कमी केलं का? इकडच्या जनतेसाठी, शिवसैनिकांसाठी काही कमी केलं का? या गद्दारांसाठी काही कमी केलं का? म्हणजे जे काही आपल्याकडे आलं, जे काही आलं, तुम्ही विचार करा, 5 वेळा तिकीट दिली, अनेक लोक इथे नाराज झाले असतील, आपले होतकरू शिवसैनिक नाराज झाले असतील, युवसैनिक नाराज झाले असतील की तरुणांना संधी मिळत नाही, नवीन लोकांना संधी मिळत नाही. गाडीतच मला खैरे साहेब सांगत होते, मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत चांगले उमेदवार आपल्याकडे होते, तरी देखील आपला माणूस, चांगला माणूस, शिवसैनिक म्हणून आपण यांना आणलं, तिकीट दिलं, 5 वेळा आमदार केलं, तुम्ही सर्वांना एवढं प्रेम दिलं. आणि प्रेम दिल्यानंतर तुम्ही विचार करा, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी, ज्या कुटुंबप्रमुखांनी सगळं काही दिलं, विश्वास ठेवला, त्याच्याच पाठीखाली खंजीर खुपसलं. हे राजकारण तुम्हाला पटणार आहे? तुमच्या हातात पण दुरी आमच्या हातातच आहे. हेच ऐकायला मी आपल्याकडे आलेलो. खरं तर मी जेव्हा इथे मध्ये वरती उभा होतो, जेव्हा मी गाडीतून उभा होतो, आपल्याशी हात मिळत होतो, काही लोकांनी बघितलं असेल, काही लोकांनी बघितलं नसेल, कारण सगळा उत्साह होता, जोश होता, पण मला कुठेतरी मी भावूक झालेलो. कारण ह्या लोकांना तुमचं एक तर प्रेम बघून आणि दुसऱ्या बाजूला ह्या लोकांना काय कमी दिलं आपण, हा विचार सतत माझ्या मनात चालू होता. अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रचाराची फेरी असेल, त्याच्या आधी जनाशीर्वाद यात्रेत असेल, त्याच्यानंतर सतत भेटत असेल, हे सगळं आपण ह्या लोकांना आपलं मानलं. आणि मी स्वतः, तुम्ही माझा विचार करा, मी आज 32 वर्षाचा आहे, गेले 10 ते 15 वर्ष कमीत कमी आहे ना, मी माझ्या लहानपणीपासून बघत आलेलो आहे आणि यांच्या अवतीभोवती फिरलेलो. जेव्हा हे मातोश्रीवर यायचे, शिवसेना बनवायचे किंवा उद्धवसाहेब इथे दौऱ्यावर यायचे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा दौऱ्यावर यायचे, तेव्हा ह्या लोकांना मी शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे, ज्यांच्यावर माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी डोळे बंद करून विश्वास ठेवले. त्यांनीच गद्दारी केली. मी भावूक झालेलो, माझ्या डोळ्यात थोडेसे अश्रू होते, पण काय देतं, माशाच्या अश्रू समुद्रात काय दिसू शकतं? रडायचं नाही, लढायचं. अजून देखील आम्ही जेव्हा विचार करतो, कारण परवाकडे 20 जुलैला बरोबर या गद्दारीला 1 महिना झाला. 20 जूनला ही गद्दारी झाली, पक्ष फोडण्याची सुरुवात झाली आणि आज पण तुम्ही बघा, प्रयत्न हाच आहे. महाराष्ट्राची हालत बघा तुम्ही, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी त्रस्त आहेत, शहरी भागामध्ये पूर आलेला आहे. हे सगळं होत असताना एकतर आपल्या राज्यात 2 लोकांचंच मंत्रिमंडळ बसलेलं आहे. किती लोकांचं? 2. हे बेकायदेशीर आहे, पण सरकार पण बेकायदेशीर आहे. सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, हे तुम्ही लिहून घ्या. पण आज या लोकांना, या 2 लोकांना महाराष्ट्राची चिंता नाहीये. यांना चिंता आहे की अजून शिवसेनेतून कोण फुटतंय, आमदार फुटतोय का, खासदार फुटतोय का, युवा सैनिक फुटतोय का, युवा सैनिक शहर अधिकारी फुटतोय का, नवीन कोणी येते का, हेच सगळं चाललेलं आहे. आणि राजकारण ठीक आहे, पण राजकारणाची देखील एक पातळी असते, राजकारणाचा एक थर असतो. तुम्ही मला सांगा, हे जे काही घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, हे तुम्हाला पटणार आहे? इथे तरुण मंडळी सगळे आहेत, तरुण मित्र माझे आलेले आहेत, तुम्ही मला सांगा, राजकारण तुम्हाला पटणार आहे का? ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी बांधव आहेत, काही इथे ज्येष्ठ महिला आलेल्या आहेत, तुम्ही मला सांगा, तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही असं घाणेरडं राजकारण पाहिलंय का? कधीही नाही पाहिलं. मी 10 वर्ष या राजकारणात आहे, सक्रिय राजकारणात आहे. मी आता येताना देखील खैरे साहेबांना सांगत होतो, राजपूत साहेबांना सांगत होतो की संभाजीनगरची तर प्रत्येक गल्ली मला पाठ झाली, कारण एवढ्यांदा आलोय मी इथे शहरामध्ये, अनेक वेगळी विकास कामं घेऊन आलो आणि 10 वर्ष तर आलोच आहे.
पण गेल्या 10 वर्षात साधारण 2009-10 पासून आतापर्यंत मी बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा इथे दुष्काळ आलेला आहे, शिवसैनिक म्हणून मी इथे आलेलो आहे, चारा छावण्या असतील, शेतकरी बांधवांना मदत काही असेल, हे सगळं आपण करत आलो आहे. पण कधी कुठच्याही लोकांकडून मी एवढं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं. कसं असतं राजकारण? जरा शांतरा मिळते. मला सांगा, शिवसेनेने लोकांसाठी काही कमी केलं का? इकडच्या जनतेसाठी शिवसैनिकांसाठी काही कमी केलं का? या गद्दारांसाठी काही कमी केलं का? म्हणजे जे काही आपल्याकडे आलं, जे काही आलं, तुम्ही विचार करा, 5 वेळा तिकीटं दिली, अनेक लोक इथे नाराज झाले असतील, आपले होतकरू शिवसैनिक नाराज झाले असतील, युवसैनिक नाराज झाले असतील की तरुणांना संधी मिळत नाही, नवीन लोकांना संधी मिळत नाही. गाडीतच मला खैरे साहेब सांगून येते, मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत चांगले उमेदवार आपल्याकडे होते, तरी देखील आपला माणूस, चांगला माणूस, शिवसैनिक म्हणून आपण यांना आणलं, तिकीट दिलं, 5 वेळा आमदार केलं. तुम्ही सर्वांना एवढं प्रेम दिलं, आणि प्रेम दिल्यानंतर तुम्ही विचार करा, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी, ज्या कुटुंबप्रमुखांनी सगळं काही दिलं, विश्वास ठेवला, त्याच्याच पाठीखाली खंजीर बसला. हे राजकारण तुम्हाला पटणार आहे? तुमच्या हातात पण दुरी आमच्या हातातच आहे. हेच ऐकायला मी आपल्याकडे आलेलो. खरं तर मी जेव्हा इथे मध्ये वरती उभा होतो, जेव्हा मी गाडीतून उभा होतो, आपल्याशी हात मिळत होतो, काही लोकांनी बघितलं असेल, काही लोकांनी बघितलं नसेल, कारण सगळा उत्साह होता, जोश होता. पण मला कुठेतरी मी भावूक झालेलो, कारण ह्या लोकांना तुमचं एक तर प्रेम बघून आणि दुसऱ्या बाजूला ह्या लोकांना काय कमी दिलं आपण, हा विचार सतत माझ्या मनात चालू होता. अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रचाराची फेरी असेल, त्याच्या आधी जनाशीर्वाद यात्रेत असेल, त्याच्यानंतर सतत भेटत असेल, हे सगळं आपण ह्या लोकांना आपलं मानलं. आणि मी स्वतःतून माझा विचार करा, मी आज 32 वर्षाचा आहे, गेले 10 ते 15 वर्ष कमीत कमी आहे ना, मी माझ्या लहानपणीपासून बघत आलेलो आहे आणि त्यांच्या अवतीभोवती फिरलेलो. जेव्हा हे मातोश्रीवर यायचे, शिवसेना बनवायचे किंवा उद्धवसाहेब इथे दौऱ्यावर यायचे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा दौऱ्यावर यायचे, तेव्हा ह्या लोकांना मी शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे, ज्यांच्यावर माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी डोळे बंद करून विश्वास ठेवले. त्यांनीच गद्दारी केली. मी भावूक झालेलो, माझ्या डोळ्यात थोडेसे अश्रू होते, पण काय देतं, माशाच्या अश्रू समुद्रात काय दिसू शकतं? रडायचं नाही, लढायचं. पण अजून देखील आम्ही जेव्हा विचार करतो, कारण परवाकडे 20 जुलैला बरोबर या गद्दारीला 1 महिना झाला. 20 जूनला ही गद्दारी झाली, पक्ष फोडण्याची सुरुवात झाली, आणि आज पण तुम्ही बघा, प्रयत्न हाच आहे. महाराष्ट्राची हालत बघा तुम्ही, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी त्रस्त आहेत, शहरी भागामध्ये पूर आलेला आहे. हे सगळं होत असताना एकतर आपल्या राज्यात 2 लोकांचंच मंत्रिमंडळ बसलेलं आहे. किती लोकांचं? 2. हे बेकायदेशीर आहे, पण सरकार पण बेकायदेशीर आहे, आणि सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, हे तुम्ही लिहून घ्या. पण आज ह्या लोकांना, ह्या 2 लोकांना महाराष्ट्राची चिंता नाहीये. यांना चिंता आहे की अजून शिवसेनेतून कोण फुटतंय, आमदार फुटतोय का, खासदार फुटतोय का, युवा सैनिक फुटतोय का, युवा सेनेचे शहर अधिकारी फुटतोय का, नवीन कोणी येते का, हेच सगळं चाललेलं आहे. आणि राजकारण ठीक आहे, पण राजकारणाची देखील एक पातळी असते, राजकारणाचा एक थर असतो. तुम्ही मला सांगा, हे जे काही घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, हे तुम्हाला पटणार आहे? इथे तरुण मंडळी सगळे तरुण मित्र माझे आलेले आहेत, तुम्ही मला सांगा, राजकारण तुम्हाला पटणार आहे का? ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी बांधव आहेत, काही इथे ज्येष्ठ महिला आलेल्या आहेत, तुम्ही मला सांगा, तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही असं घाणेरडं राजकारण पाहिलंय का? कधी नाही पाहिलं. मी 10 वर्ष या राजकारणात आहे, सक्रिय राजकारणात आहे. मी आता येताना देखील खैरे साहेबांना सांगत होतो, राजपूत साहेबांना सांगत होतो की संभाजीनगरची तर प्रत्येक गल्ली मला पाठ झाली, कारण एवढ्यांदा आलोय मी इथे शहरामध्ये, अनेक वेगळी विकास कामं घेऊन आलो, आणि 10 वर्ष तर आलोच आहे. पण गेल्या 10 वर्षात साधारण 2009-10 पासून आतापर्यंत मी बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा इथे दुष्काळ आलेला आहे, शिवसैनिक म्हणून मी इथे आलेलो आहे, चारा छावण्या असतील, शेतकरी बांधवांना मदत काही असेल, हे सगळं आपण करत आलो आहे. पण कधी कुठच्याही लोकांकडून मी एवढं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं. कसं असतं राजकारण? जरा शांतरा मिळते. माणुसकी या राजकारणात झालेली, म्हणजे मी जे सांगत आलो, काल पण सांगत आलो आणि आज पण सांगतो मी, की ही गद्दारी जी यांनी केलेली आहे, 40 गद्दारांनी, ही कोणाबरोबर केली? त्यांनी उद्धव साहेबांबरोबर केली, शिवसेनेसोबत केली, राजकारणासोबत केली, पण त्याच्याही पुढे जाऊन माणुसकीसोबत त्यांनी गद्दारी केली. आणि मी माणुसकीसोबत गद्दारी केली आहे का म्हणतो मला माहित नाही, तुम्ही ऐकलं माझं भाषण की नाही, पण तुम्हाला एक सांगतो, जेव्हा दिवाळीचा काळ होता, दिवाळी बरोबर झाल्या उद्धव साहेबांच्या 1 नाही तर 2 शस्त्रक्रिया झाल्या, 2 ऑपरेशन झाले, हे तुम्हाला माहिती असेल. झालं ना, बरोबर तुम्हाला, हे सगळ्यांसमोर जग जाहीर. त्या
दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेब जास्ती बेडमधून हलू शकत नव्हते. त्यांच्या वेदना मी बघत होतो, एक मुलगा म्हणून बघत होतो, शिवसैनिक म्हणून बघत होतो, आमदार म्हणून बघत होतो, मंत्री म्हणून बघत होतो की आपला मुख्यमंत्री 2 शस्त्रक्रिया एका आठवड्यात झाल्या. तर विचार करा, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या असतील, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं ही किती मोठी गोष्ट असते, किती हिंदीचं बरोबर आजारपणाचा फायदा घेतला. पण त्या आठवड्यात मी एका जागतिक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला ग्लासगोला गेलेलो, स्कॉटलंडला गेलेलो. आणि जायच्या आधी मला माहिती होतं की ऑपरेशन होणार आहे. मी उद्धव साहेबांना विचारलं, मी म्हणलं उद्धव साहेब जाऊ की नको मी, कारण तुमचं ऑपरेशन होणार आहे. त्यांनी सांगितलं आदित्य जा, कारण तू स्वतःसाठी नाही महाराष्ट्रासाठी चालला, आपल्या राज्यासाठी चाललेला आहे. एका बाजूला मी तिथे परिषदेत होतो, दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं, त्वरित मी परत आलो. ते जास्ती हलू शकत नव्हते, मी त्यांच्या वेदना बघत होतो, त्यांचं दुःख बघत होतो. आणि त्याच आठवड्यामध्ये आपल्याला आठवत असेल, कोविडचा काळ हा पुन्हा सुरू झालेला. कोविडचे आकडे वाढत होते, कोविडचे रुग्ण वाढत होते. अशा वेळी आपल्या आमदारांनी काय करावं, अशा वेळी आपल्या नेत्यांनी काय करावं, उद्धव साहेबांना सांभाळून घ्यावं की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायची सुरुवात करावी. तुम्ही सांगा, कारण मी बघत होतो की उद्धव साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, कोणाला भेटू शकत नव्हते, ही सत्य गोष्ट आहे, भेटू शकले नाहीत ते. पण तरी देखील व्हिडिओ कॉन्फरन्समधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासन प्रशासन सर्व यंत्रणा त्यांनी कामी लावलेली, लोकांच्या सेवेत लावलेली. कारण कोविडचा काळ हा वाढत होता आणि व्हॉट्सअपवर आणि फोनवर ते लोकांचे संवाद साधत होते, ईमेलवर येत होते, लोकांची कामं करत होते. त्यांचे सगळं जे काही बाकीच्या गोळ्या वगैरे घेऊन, इंजेक्शन घेऊन ते कामं करत होते, लोकांसाठी मदत करत होते, लोकांची सेवा करत होते, त्यांच्यासाठी मेहनत घेत होते. दुसऱ्या बाजूला हे आपले 40 गद्दार आणि त्यांचे नेते आमदारांची फोडाफोड सुरू करत होते. माझ्यासोबत कोण येतो, माझ्यासोबत कोण येतो. हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटणार आहे का? ही माणुसकी तरी झाली का, मला तुम्ही सांगा. हे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कोणासोबत असं कराल का? तुमच्या वडिलांबरोबर असं कराल का? काकांबरोबर असं कराल का? कदापि नाही करणार आपण, हे आपल्याला मान्यच नाहीये. आणि ज्या माणसाने आपल्याला सर्व काही दिलं, आपली ओळख दिली, आपल्या शिवसेनेचं पद दिलं, तिकीट दिलं, निवडून आणलं, प्रचार केला तुमच्यासाठी, मंत्रिपदं दिली, अशी पण मंत्रिपदं दिली जी 40-40 वर्ष कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी सोडली नसतील, अशी मंत्रिपदं दिली. आणि त्यानंतर तुम्ही ह्या माणसासोबत जेव्हा त्याला बरं नसतं त्याचा गैरफायदा घेऊन गद्दारी करता, हे तुम्हाला मान्य आहे? आणि म्हणून मी सगळीकडे फिरत आहे आणि हेच सांगत आहे की गद्दार हे गद्दारच असतात आणि माथ्यावर गद्दार हे नाव घेऊन फिरतात. हे बंडखोर नाहीत, हे उठाव करत नाहीत, हे स्वतःची आता नावं सुरू केली, आम्ही उठाव केला, आम्ही बंडखोरी केली, नाही, कदापि नाही. बंडखोरी करायला हिंमत लागते, ताकद लागते. तिकडच्या तिकडे उभं राहून बंडखोर राहतो, बंड करतो. उठाव हा तिकडच्या तिकडे केला जातो. तुम्ही बंडखोरी नाही, गद्दारी करायला सुरतमध्ये पळाला. कुठे पळाले? सुरत पळाले. तिथून कुठे गेले? गुवाहाटीला. काय बघायला? हे असे निर्लज्ज गद्दार आपले. तुम्ही विचार करा, ज्या आसाममध्ये भयानक पूर आलेला, लोकांना राहायला घरं नव्हती, घालायला कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं, तिथे हे 40 गद्दार निर्लज्ज लोक मजा मारत होते, मजा मस्ती चाललेली, धिंगाणा करत होते. पुढे गोव्याला गेल्यानंतर त्यांचे 1-2 डान्सचे व्हिडिओ आले, मला तिकडचे पण नाचत होते का ते टेबलवर हात मारत. हे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत का? हे शिवसैनिक म्हणून ओळखून घ्यायला लायकीचे तरी आहेत का? मी त्यावेळी पण बोललो, जर हे खरे शिवसैनिक असते तर नुसतं मदतीचा चेक नाही, तिथे जाऊन मदत केली असती त्या पुरात उतरून. पण हे मजा मस्ती करत राहिले गुवाहाटीमध्ये. शिवसैनिक तुमच्या सोबत तू बस स्टेजवर हे निष्ठावंत पाहिले आहेत, सगळे माझ्यासोबत आहेत. पण एक महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, हे जे काही त्यांनी केलं, हे उठाव नाही, बंडखोरी नाही, ही गद्दारी होती आणि स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी केली आहे. स्वतःला पदं पाहिजे होती त्याच्यासाठी केलेली. आणि मी सर्वांना तेच सांगतोय, अजूनही सांगतोय त्या गद्दारांना, तुम्हाला तिथे राहायचं असेल ना, आनंदात राहा. आम्ही कोणी तुमचं काही वाईट चिंतत नाही, कारण हे आम्हाला कधी शिकवलं नाही. शिवसेनेत आम्हाला नेहमी शिकवलंय, समोरून जरी आला असेल, जरी राजकीय शत्रू असेल, तरी त्याच्यासाठी प्रार्थना करताना चांगलंच करा. पण मी त्यांना एवढंच सांगतो, तुमच्यावर जी काही दडपण असतील मी समजू शकतो. मला दडपण काय होती माहित नाही, तुम्हाला माहिती असतील. हे मी नाही सांगत, तुम्ही बोलताय. हे ज्याच्यामुळे पळाले असतील, आनंदात राहा. पण तिथे राहत असाल ना, राहण्याचा निर्णय घेतला असाल ना,
आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या. जे काही ही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. जनता जो काही निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. बरोबर ना? मागच्या खाली बसून घ्या. व्यासपीठावरच्या खाली बसा. व्यासपीठावरच्या खाली बसा. खाली बसा व्यासपीठावर. मागा सरकून खाली बसायचं. मागा सरकून खाली बसा. नाही तर मी पडलो. व्यासपीठावरच्या खाली बसा. बाकीचे मनोज भाऊ तिथं जागेवर खाली बसा. बाकी सगळे बसतील. जय महाराष्ट्र. भैया तुम्ही मागे या ना, असं या ना, इकडून या ना. या ना, इकडे या. मी कालपासून हा शिवसंवाद दौरा करत आहे. परवापासून करत आहे. हा तिसरा दिवस आहे. ठाण्यापासून सुरुवात केली, भिवंडी झालं, शहापूर, इगतपुरी. जिथे जिथे मी जात आहे तिथे असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद हे शिवसेनेच्या पाठीवर मिळालेले दिसत आहे. मला आठवतं की जेव्हा मी मतदान करत होतो, विधान परिषदेचं मतदान होतं, आपल्याला आठवत असेल तर 20 जूनची तारीख होती. आणि ज्या दिवशी गद्दारी सुरुवात झाली या गद्दारीला, त्या दिवशी हेच काही आपले संभाजीनगर जिल्ह्यातले 4 ते 5 गद्दार आमदार हे माझ्यासोबत उभे होते. आणि मी त्यांना सांगितलं, तुमच्या मतदारसंघात मी 24 तारखेपासून येत आहे, आपला दौरा आहे, आपल्या सगळीकडे फिरायचं आहे. आणि यांनी सांगितलं की दादा मग आम्ही तयारी करायला पुढे निघतो. हो ठीक आहे, निघा पुढे. आणि मग पुढे काय झालं, हे कुठच्या दिशेने गेले, कसा रस्ता चुकला यांचा, हे ना मला कळलं ना अजून त्यांना पण कळलं असेल. पण अजूनही तुम्हाला सांगतो, इथे आल्यानंतर मला अजूनही कळलेलं आहे की जसं आज या 20 जूनला त्यांचा रस्ता इकडे येण्याचा चुकला होता, तसा पुढच्या निवडणूक विधान भवनात जायचा रस्ता हा चुकणार म्हणजे चुकणारच. आणि आपल्याच नक्की आहे. आज दिसतंय मला, माझ्या पाठीशी पैठण तालुका आहे. मी अजून एक सांगू इच्छितो की काल इथे येत असताना वैजापूरमध्ये पहिला आलो. वैजापूरमध्ये पहिला आलो आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा होता, समाधान ह्या गोष्टीचं होतं की जी गोष्ट हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितली होती, मागच्या वेळी आपण प्रयत्न केला ती जमली नव्हती त्यावेळी आपल्याला. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव आणि शहराचं नाव संभाजीनगर करणं ते आपण करून दाखवलेलं आहे. आणि अजून एक सांगतो मी, जेव्हा आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, कुठेही दंगल झाली नाही. सगळे एकत्र राहिले आणि स्वागत केलं या निर्णयाचं. उद्धव साहेबांनी कधी धर्मामध्ये जातीपातीमध्ये वाद निर्माण केला नाही, तेढ निर्माण केली नाही. निर्णय जे घेतले ते सगळ्यांनी स्वागत केले, कारण सगळी लोक ही आपली आहेत, ही महाराष्ट्राची जनता ह्या भावनेने आपण काम केलेलं आहे. हे सगळे आपले लोक, कुठेही भांडण करायचं ते आपल्या सर्वांना पुढे न्यायचं, एकजुटीने पुढे जायचं. पण अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो, ठीक आहे त्यांना ह्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं असेल, गद्दारी केली त्यांनी, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असलं, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप असला. पण मी अभिमानाने सांगू शकतो की जे 2.5 वर्ष मी मंत्रिमंडळात होतो, खैरे साहेब ह्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड ह्याला 600 कोटी देणं होतं. आणि शेवटच्या मंत्रिमंडळाचा निर्णय या संभाजीनगरचं नाव करून घेणं होतं. हे अभिमानाची गोष्ट. पण हे सगळं होत असताना अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपल्याला आठवा, जे नागपूरचं अधिवेशन होतं दादासाहेब आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेबांना जो शब्द दिलेला कर्जमुक्तीचा तो आपण शेतकऱ्यांसाठी करून घेतला आणि करून दिला. या अधिवेशनात आपण मार्चच्या अधिवेशनात आपण केलेला निर्णय की जे परतफेड करणारे शेतकरी, नियमित परतफेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये आपण देणार आहोत. त्या निर्णयावरती स्थगिती मिळाली, प्रोत्साहन तर स्थगिती मिळाली. हे सगळं असं चालू आहे. पण मला तुम्ही सांगा, हे सगळं सुरू असताना आपले इकडचे आमदार, इकडचे मंत्री दिसलेत का गेले काही दिवस इथे? आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल माझ्या मनात राग बिलकुल नाही आहे. कसं बोलायचं, काय बोलायचं अजूनही माझं मन भरून येत आहे. कारण जेव्हा मी मागच्या वेळी इथे जनआशीर्वाद यात्रेत आलेलो, त्याच्यानंतर अनेकदा 2-3दा परत आलो इथे. पण जनआशीर्वाद यात्रेत आल्यानंतर आपल्याला आठवत असेल, मंदिराच्या बरोबर मागे आम्ही सभा झालो आणि तेव्हा सभेत शेतकरी बांधवाला काही 2-4 समोरून बोललेले, तुमचे वडील बोललेले, जरा पुढे या
या पुढे या. काय नाव आपलं? या पुढे या. या मंचावर या आपण. यार तू खाली बस मित्र खाली बस तुकाडे मामा या होते मला. तुमच्या वडिलांमुळे त्याला मंत्रिपद मिळालं. पण मला आठवतं पैठणमध्ये पठाडे मामा समोर होता आणि मला सांगितलं दादा आता ह्याला मंत्री करा. आणि हे सत्य आहे. तुम्ही त्या दिवशीचे व्हिडिओ मला टिकून बघा. त्या दिवशीचं सत्य. मी पैठणला दिलेले शब्द पाळला. त्यावेळी मला जेव्हा मामांनी सांगितलं की याला मंत्री करा, मी ठीक आहे मी साहेबांकडे आपला निरोप पोहोचवतो. मग समोरून कोणतरी बोललं नाही पण कॅबिनेटचा मंत्री करा. मी ठीक आहे तुमचा निरोप पोहोचवतो. मग तिसरं कोणतरी बोललं पण आता खात्याबद्दल मला विचारलं कारण ते काही माझ्या हातात नव्हतं. पण तरी देखील जो शब्द मी पैठणमध्ये दिलेला तो मी पाळला आणि त्यांना उद्धव साहेबांनी मंत्री केलं, कॅबिनेटचं मंत्री केलं, भुमरे साहेबांनी मंत्री केलं. म्हणजे तुम्ही विचार करा काल परवाकडे जे सांगत होते मला वाटतं तुमच्या तरी भाषण चांगलं चुकून मुख्यमंत्री पण